नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज एका गोष्टीसाठी मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शुभेच्छा द्यायच्या आहे आणि त्यांचे चिरंजीव अजय यांचा आज साखरपुडा आहे, म्हणून ते आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा द्यायच्या आहेत। जय आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीलाही शुभेच्छा देतो। सुप्रियाताई सुद्धा आज अतिशय आनंदात होत्या आणि सकाळी त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे अतिशय आनंदात आहोत आणि आम्ही सगळे कुटुंबीय या साखरपुड्याला बारामतीला उपस्थित राहणार आहोत। हा कुटुंबाचा एक मेळावा एक प्रकारचा आहे आणि राजकारणामुळे कुटुंब दूर जात नाही एकमेकांपासून। म्हणजे जे मोठं कुटुंब आहे पवारांचं, त्यामध्ये काही दरी पडत नाही, अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात आली होती आणि पवार कुटुंब एकत्र राहत आहे, एकत्र होतं आणि एकत्रच आहे, ही चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल, कौटुंबिक गोष्टींबद्दल बोलण्याचं इथे कारण नाही। फक्त एकच सांगतो की या शुभेच्छा देत असताना की काही पवार कुटुंबातील व्यक्तींनी जरी म्हटलं होतं की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं, पण तसं झालं नाही। काही जणांनी जाहीरपणे असं सांगितलं की राजकीय मतभेदांचा परिणाम कुटुंबातल्या नात्यांवर झालेला आहे आणि हा नात्यावर परिणाम कसा झाला हे आपण पुढे बघितलं। म्हणजे काही कार्यक्रमांमध्ये सुप्रियाताई आणि अजितदादांनी एकमेकाकडे पाहिलंही नाही, शरद पवार आणि अजितदादांनी परस्परांकडे पाहिलं नाही, पण काही कार्यक्रमात, कौटुंबिक कार्यक्रमात पुन्हा हे लोक एकत्र आले। जय पवार आणि त्यांची होणारी पत्नी हे देखील पवारांना भेटायला गेले, पवारांनी आपल्या नातवाचं कौतुक केलं, अभिष्टचिंतन केलं त्याला, हा सगळा एक भाग झाला। पण आपल्याला आज राजकारणाबद्दल बोलायचं आहे आणि अजितदादा पवार काय म्हणाले ते बोलताना एका भाषणात म्हणाले की शरद पवार हे आमचं दैवत होतं। मग त्यांना लक्षात आलं दैवत होतं, आपण म्हणतो दैवत आजही आहे, पण जगामध्ये मोदींनी भारताचं नाव खूप मोठं केलेलं आहे, ते एक मजबूत नेतृत्व देशाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे, असं ते म्हणाले। मला एवढं पटकन एवढा तर्क मांडता येतो। साधी गोष्ट आहे, तुम्ही विचार करा, 2023 मध्ये अजितदादा मोदींना जाऊन मिळाले, 2023 पर्यंत 14 ते 23 मोदी नेतृत्व करत होते भारताचं नाव त्यांच्या मते जगामध्ये मोठं करत होते। मग त्यावेळी अजितदादांना का वाटलं नाही की त्यांचे हात आपण मजबूत केले पाहिजेत? मग ते म्हणतील की माझे काका आडवे आले त्याच्यामध्ये, पण अरे सगळ्या देशाचं नाव एवढं मोठं होत आहे तर काका कोण? काकांना बाजूला करून तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं, पण ते गेले नाही। मला गंमत यासाठी वाटते की अजूनही ते म्हणतात की शरद पवार हे माझं दैवत आहे। आता या दैवताला अजित पवारांनी किती त्रास दिला हे आपण लक्षात घ्या, त्याकडे मी वळतो। पण त्या अगोदर एक कविता आमच्या एका परिचित व्यक्तीने केली आहे या घटनेबद्दल। मी एक पोस्ट लिहिली होती की या दैवताच्या संदर्भात, दैवत म्हटल्यानंतर मी असं म्हटलं होतं की या दैवताला देव्हाऱ्यात बसवायचं, म्हणजे शरद पवारांना, मी एक प्रकारे रिटायर करायचं राजकारणाचा त्यांना, आणि आपण त्यांची पूजा करतोय असं दाखवायचं आणि प्रत्यक्षामध्ये आपण पूजा मतं भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची करायची, हा यांचा हेतू आहे। म्हणजे शरद पवार यांचा पक्ष आणि शरद पवारांचं राजकारण संपूर्ण नष्ट व्हावं, नेस्तनाबूत व्हावं अशी इच्छा कोणाची असेल आणि त्यासाठी आदर व्यक्त करायचा। मी प्रेमाने एखाद्याचा काटा कसा काढता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते कोण करतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। आता ती कविता तुम्हाला सांगतो, दैवतापेक्षा आज दौलत प्यारी। कारण मी म्हटलं होतं की दैवतापेक्षा यांना दौलत खरोखर महत्त्वाची वाटते अजितदादा,
हीच खरी दौलत असा सिनेमा आला होता. नात्यांपेक्षा पैसा ज्यांना महत्त्वाचा वाटतो त्यामध्ये अजितदादांचं नाव मुख्य घ्यावं लागतं. दैवतापेक्षा आज दौलत प्यारी, घबाडाही आपसूक मिळते भारी. गद्दारांना सत्ता पिपासू वृत्ती तारी, गुंडाळून ठेवावी तत्वनिष्ठा सारी. अजितदादांनी तत्वनिष्ठा संपूर्ण गुंडाळून ठेवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो गमती, की बघा ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली तेव्हा अजितदादांचे व्हिडिओ उपलब्ध आहे भाषणाचे, की त्यांनी ही गद्दार संबोधलं होतं एकनाथ शिंदे, आणि ते म्हणाले की स्वतःचा पक्ष का नाही स्थापन करत तुम्ही. मग अजितदादांनी 1 वर्षानंतर तेच केलं, स्वतः तेच केलं. आणि त्यांच्यावर टीका झाल्यानंतर सुप्रियाताईंनी आणि अन्य लोकांनी साहजिकच टीका केली की तुम्ही पक्षात घेतला तेव्हा पक्ष सोडला म्हणून. तेव्हा अजितदादांनी पक्ष सोडला नाही, मीच पक्ष आहे आणि मीच पक्ष आहे, मी शिवसेना आहे, हे जे शिंदे म्हणत होते त्यावरती अजितदादा टीका करत होते. पण अजितदादांनी तोच युक्तिवाद केला, तेच कृत्य केलं, तेच पाप केलं, हे आपण लक्षात घ्या. मी किती लबाडी केली त्या माणसाने ते बघा अजितदादांनी. आणि हे आता अशी गोष्ट आहे की आता महाराष्ट्राचं राजकारणाचं खरंच काही सांगता येत नाही, काहीही भरवसा नाही. मी अजितदादा गेले पक्ष सोडून, त्याच्यानंतर काही दिवस काही महिने चालू होतं की कोणी येणार, अजून आमच्या बरोबर कोण येणार कोण नाही. लोकसभेमध्ये अजितदादांचा पराभव झाला, मग एकच जागा त्यांना मिळाली, 4 पैकी एकच जागा मिळाली. आणि मग विधानसभा निवडणुका जवळ आल्यावरती अजितदादा हे स्वतः लोकसभेच्या वेळी म्हणत होते की तुम्ही भावनेमध्ये गुंतू नका. मी पवारांना सहानुभूती मिळू नये यासाठी ते म्हणत होते ते, आणि त्यांचाच कंठ दाटून यायचा मध्ये मध्ये. मग पराभव झाला सुनित्रा बहिणींचा, म्हणजे सुनित्रा पवार यांचा. त्यानंतर ते म्हणाले की आता मला विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या, पण त्याच्या अगोदर मला निवडणूक लढवण्यात रस नाही. मी 7-8 निवडणुका जिंकल्या आहेत, लढवलेल्या आहेत, बस झाला. आता एकदम त्यांना वैराग्य आला. आणि मग तो हिशोब असा होता की मग बाकीच्यांनी सांगायचं नाही 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 असं चालणार नाही, तुम्ही उभा राहा म्हणून. आणि मग सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत आपण निवडून यायचं, असा अजितदादांचा प्लॅन होता. आणि त्याप्रमाणे ते झालं की अजितदादाच्या पक्षाला विलक्षण यश मिळालं. त्यांच्या पक्षाला इतकं यश मिळालं हे ते स्वतःच त्यांना धक्का बसला होता, ते आणि त्यांच्या सहकार्याला. खाजगीमध्ये तुम्ही बघा काय बोलत होते, प्रचंड धक्का. बघा लोकसभेमध्ये एकच जागा मिळाली, एक जागा, याचा अर्थ काय 4 जागा लढवायला 1 जागा मिळाली. 4 जागा म्हणजे अक्षरशः भाजपने भिरकावलेल्या जागा 4, त्यापैकी एकच मिळाली. म्हणजे एक म्हणजे विधानसभा मतदारसंघ किती 6 मतदारसंघात विजय मिळाला, 1 लोकसभा म्हणजे. आणि प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा त्यांची संख्या किती 40वर गेली, मला वाटतं काय 41 वगैरे असतील. बरं छगन भुजबळ काय म्हणत होते की आम्हाला नाही 80 तरी जागा 80-90 मिळाल्या पाहिजेत, मग आमच्या जागा येतील 50 वगैरे. पण लढवल्या 53 जागाच मिळाल्या, 53 जागा वाट्याला आल्या, त्या जे काही दिल्या त्या घ्याव्या लागल्या. शिंदेंना जास्त जागा मिळाल्या, 80 जागा मिळाल्या, त्यांच्या 60 आल्या, 56 आल्या, बाकीचे अजून काही त्यांचे जवळचे असे म्हणून 60 म्हणतात ते. म्हणजे मग अजितदादा म्हणायला लागले आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट सगळ्यात कमी होता आणि इथे म्हणाले की आमचा सगळ्यात जास्त आहे, अजितदादा म्हणाले. मग लोकसभा आणि विधानसभेमध्ये दरम्यान एवढी किमया कशी झाली हा प्रश्न आहे. आणि आता हे लोकसभेच्या वेळी अजितदादांनी शरद पवारांवरती प्रचंड टीका केलेली होती. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली होती. सुप्रियाताईंवरती टीका केली होती. तुम्हाला आठवत असेल की एक पुण्यामध्ये बैठक झाली DPDCची, जिल्हा नियोजन समितीची. त्या बैठकीमध्ये शरद पवार आणि सुप्रियाताई होत्या. तेव्हा खरं तर त्यांना बसायची तिथे परवानगी नाही आहे आणि त्यांना प्रश्न विचारण्याची तिथे परवानगीच नाही आहे. अशा प्रकारची भूमिका अजितदादा गटाने तिथे घेतली. एक प्रकारे त्यांना
अपमानित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता त्यानंतर मध्यंतरी काही दिवसांपूर्वी अजितदादा म्हणाले की 1952 पासून बघा बारामती मतदारसंघात माझ्या एवढं काम कोणीच केलेलं नाही म्हणून. म्हणजे शरद पवारांनी एक प्रकारे तिथे काम केलं नाही असं दाखवण्याचा भाग होता तो. म्हणजे शरद पवार सुरुवातीला शरद पवारच तिकडनं बारामतीमध्ये निवडून येत होते ना. मग ते लोकसभेला 30 वर्षापासून लोकसभे मग राज्यसभा असं त्यांचं चालू आहे. पण ज्यावेळी अजितदादांच्या हातात तो विधानसभा मतदारसंघ आणि राज्याची सूत्र सोपवण्यात आल्यानंतर अजितदादाच बघणार तिथलं आणि शरद पवारांनी काहीच केलं नाही. आणि जेव्हा शरद पवारांचं बोट धरून अजितदादा राजकारणात आले आणि जेव्हा भाजपवर जाण्याचा प्रश्नच नव्हता, सत्ता होती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाराष्ट्रात, त्यावेळी शरद पवारांनी कशी किमया करून दाखवले बारामतीमध्ये हे अजितदादाही सांगत होते ना. आणि आता म्हणतात की मग शरद पवारांनी थोडक्यात काहीच काम केलं नाही, मीच केलं सगळं काम. हा जो गर्व आहे झालेला तो गर्व लोकांना आवडत नाही. आणि मीच काम करून दाखवतो, मीच रिझल्ट दाखवतो. आणि तुमच्या पक्षाची लायकी म्हणजे पात्रता या दृष्टीने काय, ताकद तुमची वाढली आहे ती कशामुळे वाढली माहीत नाही मला. अचानकपणे काय किमया तुम्ही काय जादू केली ती, पण सगळं मीच केलं. म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यांचे बॅनर सगळीकडे लागले राष्ट्रवादीचे. त्यांनी मुख्यमंत्री माझी काढून टाकलं लाडकी बहीण योजना आणि ते दादांच्या फोटो सगळीकडे बॅनर लावले. म्हणजे मीच केलं सगळं. पण शिंदेनाही क्रेडिट नाही, भाजपलाही क्रेडिट नाही. मग त्या दोन्ही पक्षांनी आपापलं क्रेडिट घ्यायला सुरुवात केली. हे अजितदादांची या प्रकारचं वर्तन आहे हे आपण लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, ते म्हणाले की साहेब एकदा 5 जुलै 2023 भाषण आहे. साहेबांनी आता आराम केला पाहिजे, त्यांचं वय झालं, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे असं ते म्हणाले. ज्यावेळी साहेबांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला, तुम्हाला माहिती आहे संपूर्ण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जे नाटक झालं, त्यावेळी अजितदादा चिडले होते. कारण साहेबांनी राजीनामा देऊन ताबडतोब घरी जाऊन निवृत्त वानप्रस्थाश्रमात जावं किंवा विपश्यनेला जावं, हिमालयात जावं अशी त्यांची इच्छा असेल अजितदादांची. ती पूर्ण झाली नाही, त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला साहेब हे दैवत वाटत असेल तर साहेबांना म्हणजे शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं मोदींनी, तेव्हा अजितदादांना लोकांनी प्रश्न विचारले की हे काय आहे. तर ते म्हणाले नाही मी ऐकलं नाही, ते मी बघतो, मी विचारतो आणि मग मी विचारेन की काय नेमकं झालं. त्यांनी विचारलं का असं पत्रकारांनी कधीच विचारलं नाही. का मी विचारायला पाहिजे, तुम्ही विचारलं का बाबा भटकती आत्मा का म्हणालात तुम्ही. ज्यांना तुम्ही गुरु म्हणत होतात, मग जेव्हा तुम्ही गुरु म्हणून बारामतीला जाऊन भेट दिली मोदींनी, त्यांचं कौतुक केलं शरद पवारांचं, तेव्हा तो भटकती आत्मा नव्हता का तो संपूर्ण मनुष्य देह तेव्हा होता आणि तुमच्या सोयीने भटकती आत्मा होता. असा मोदींना तुम्ही प्रश्न का केला नाही, हा माझा प्रश्न आहे. नंतर तुम्हाला सांगतो की नगरमध्ये सुजय विखे पाटील जे शरद पवारांच्या विरोधातले संपूर्ण विखे घराणं आहे, शरद पवार त्यांचा संघर्ष झाला अनेकदा, तिथे जाऊन ते म्हणाले अजितदादा त्यांच्या सुजय विखेंच्या सभेमध्ये की वडीलधाऱ्यांनी तरुणांना संधी दिली पाहिजे, पण आमच्याकडे सेवानिवृत्तच होत नाही असं ते म्हणाले. म्हणजे तिथे जाऊन त्यांनी शरद पवारांना नावं ठेवण्याचं काम केलं. नंतर ते असंही म्हणाले की मोदींचा डंका जगामध्ये वाजतोय आणि इथे मात्र पहिल्याच टर्मला रोहित पवार, ते म्हणाले रोहित पवार हे त्या पहिल्याच टर्मला त्यांना नेता व्हायचं आहे आणि कर्जत जामखेडला मी निधी दिला नसता. म्हणजे रोहित पवार त्यांच्यावर टीका करतात. आता वेगवेगळे पक्ष आहेत ना, टीका करणार असते. कर्जत जामखेड म्हणजे रोहित पवारांच्या मतदारसंघात मी त्यांना निधी दिला नाही तर घंटा वाजवत घरी बसावं लागलं असतं. अजितदादांच्या सगळ्या यामध्ये अहंमन्यता आणि गर्व, वल्गना हे प्रचंड जाणवतं. सत्तेचा जो हा मद आलेला आहे तो अतिशय वाईट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या मोदींचा डंका वाजतोय हे त्यांना साक्षात्कार 2023 मध्ये आला अजितदादांना.
आणि त्याच्या अगोदर ते म्हणत होते की शरद पवार आम्ही सांगत होतो 2017 पासून, पण ते काही यायला तयार नव्हते वगैरे. माझा प्रश्न असा आहे की जर मोदींनी संपूर्ण भारताचा, जगाचा संपूर्ण उद्धार करण्याचं ठरवणारा हा महान नेता आहे असं वाटत असेल, तर शरद पवारांना सोडून त्यांनी जायला पाहिजे होतं की नाही, भारताचा विकास हा माझा मुख्य मुद्दा आहे, भारताचा विकास कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे असं जर अजितदादांना वाटत होतं तर त्यांनी शरद पवारांचा हात सोडायला पाहिजे होता. पण सोडला नाही त्यांनी. शरद पवारांच्यामुळे मिळणारे सगळे फायदे लाटायचे, त्या बळावरती आपली मालमत्ता करायची. हे कोण करत आहे आपण बघा. 70,000 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असं मोदी म्हणाले. नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे NCP आहे असं ते म्हणाले. सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये मोदींच्या समक्ष म्हणाले होते की मोदीजी तुम्ही जरूर चौकशी करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे की तुम्ही म्हणता ना नॅचरली करप्ट पार्टी, 70,000 कोटींचा घोटाळा, स्टेट बँक कोऑपरेटिव्ह घोटाळा, आणखीन घोटे, तुम्ही चौकशी करा, आमचा फुल फ्लेश पाठिंबा आहे. आणि तुम्ही म्हणाल की अजितदादा माझा भाऊ आहे, तरी असं कसं म्हणतात, पण त्या म्हणाले की या लोकसभेमध्ये, संसदेतले, लोकसभा, राज्यसभा, संसदेतले सगळेच माझे भाऊ आहेत, 800-850 भाऊ आहेत माझे, असं त्या म्हणाल्या. आणि त्या सुप्रिया त्यांच्या या भाषणाला, या शब्दांना प्रचंड टाळ्या मिळाल्या. लोकांनी कौतुक केलं. जे अजितदादा प्रचंड भ्रष्ट होते ते अचानक स्वच्छ कसे झाले. हे स्वच्छ झाल्यानंतर काय झालं की 1,000 कोटी रुपयांची अजितदादांची मालमत्ता जी ईडीने जप्त केली होती, ईडी आणि अन्य तपास यंत्रणेची सगळी त्यांना मिळाली. 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे. बाकीची मालमत्ता मला माहीत नाही काय, तुम्ही अंदाज करू शकता. जप्त केलेली इतकी असेल तर न जप्त केलेली किती मालमत्ता अजितदादांची असेल. शरद पवारांनी जर त्यांना राजकारणात संधी देऊन मोठं केलं नसतं, वारंवार मंत्रिपदं, उपमुख्यमंत्रीपदं, जलसिंचन खातं आणि अन्य महत्त्वाची खाती दिली नसती, मोकळीक दिली नसती त्यांना, तर अजितदादा एवढे समृद्ध होऊ शकले असते का. बघा, 100 एकर शेती आहे त्यांची, म्हणजे जी इन्कम टॅक्सनी वगैरे जी काही माहिती दिली होती. गुरु कमॉडिटीजमध्ये त्यांची काही इन्व्हेस्टमेंट होती, त्या प्रकरणावरून बरेच गदारोळ झाला. जरंडेश्वर साखर कारखानामध्ये मग जप्ती आली होती, त्याचं मोठं प्रकरण झालं होतं. पण आयकर ट्रायब्युनलने जी माहिती दिली त्यामध्ये नरिमन पॉईंटमध्ये, नरिमन टॉवर, जिथे पूर्वी अजूनही असे सिकॉम स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं ऑफिस होतं, मी अनेकदा तिथे गेलेलो आहे. त्या ठिकाणी म्हणजे 300-400 कोटीचं मोठं ऑफिस अजितदादांच्या संबंधित आहे, स्वतःचं खाजगी. पुण्यात बारामती आणि अन्यत्र जमिनी किती 200-300 कोटींच्या आहेत. गोडाऊन्स आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी 150-200 कोटींची अजितदादांची. आणि कोल्हापूर व अन्य जिल्ह्यामध्ये जमिनी आहेत शेतीसाठी 100 कोटीच्या. अजितदादांनी असा दावा केला होता की माझी ही सगळी संपत्ती वैध आहे, मी कुठलीही करचोरी केली, गैरव्यवहार केला नाही. पण योगायोग बघा, अजितदादांनी जेव्हा गद्दारी केली शरद पवारांशी आणि शपथविधीच्या आदल्याच दिवशी नेमकं त्यांना हा दिलासा मिळाला. योगायोग आहे. आणि हा दिलासा मिळाल्यानंतर अजितदादा टेन्शन मुक्त झाले आणि विकासाची भरारी घ्यायला ते तयार झाले. मोदींच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी झटायला लागले ते. ही 1,000 कोटींची मालमत्ता, त्यांची व्यक्तिगत मालमत्ता जेव्हा ही झाली तेव्हापासून. आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर अजितदादांनी एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणत होते की राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही आहे आणि मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करतो. मला माहीत आहे, पण मी ऐकलं असं की अनेक जण हा व्हिडिओ बघून खो हसत होते की मी फक्त जनतेचा विचार करतो असं ते म्हणाले. छगन भुजबळ असं म्हणतात, मी समतेसाठी सगळं जीवन कार्य माझं पणाला लावलेलं आहे. नीतिमान हसन मुश्रीफ त्यांचे सहकारी असंच म्हणतात, ज्यांच्या अनेक
कंपन्या आहेत बेनामी असा आरोप होता, ते सुनील तटकरे असंच म्हणतात की कोकणाच्या रायगडच्या विकासासाठी तन मन धनाने मी काम करतो म्हणून, असं सुनील तटकरे म्हणतात. माणिकराव कोकाटे त्यांच्याच पक्षातले, त्यांनी कसा भ्रष्टाचार केला, गफला केला, फ्लॅट लाटले हे आपल्याला माहिती आहे. त्यांचा एक जो आमदार जो पुण्याचा हिट अँड रन केसमध्ये ज्या बिल्डरचा मुलगा इन्व्हॉल्व होता त्या बिल्डरचीच बाजू घेणारा तो माणूस. धनंजय मुंडे यांनी किती काय काय उद्योग केले, किती कमाई केली, काय काय प्रताप केले हे सगळं आपल्याला माहिती आहे. असा हा अजितदादा यांचा पक्ष. एक एक तुम्ही नग निवडा आणि हे राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतायत आणि त्यांना मोदींचा आशीर्वाद आहे. आता असं मला दिसतंय की हे सगळं झालं की हे मोदी आणि शहांकडे जसं भारतीय जनता पक्षाचे इथले नेते आहेत, त्यांनी संपूर्ण स्वाभिमान आपला त्यांच्याकडे गहाण टाकला. शिंदेंनी गहाण टाकलाय आणि अजितदादांनी गहाण टाकलेलं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन असे नेते त्यांचे की उद्या वेळ आली ना अजितदादा आणि भाजप यांच्यात निवड करायची, ते अजितदादांना ढकलून देतील तिकडे आणि भाजपत सामील होतील. भाजपच्या पूर्णपणे आहारी गेलेले, कारण ह्या दोघांवरती अनेक आरोप होते. मग अजितदादांच्या इतकेच सारखे त्यांच्यावरती आरोप होते आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर तर इक्बाल मिर्ची संबंधी जो गुंड तस्कर दाऊदचा हस्तक त्याच्याबरोबर व्यवहार केल्याचे आरोप होते. आणि हे लोक विकासाच्या बाता मारतात. नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी काय काय उद्योग केले, किती आरोप होते त्यांच्यावरती. स्वतः मोदीच म्हणाले की एक नेता राष्ट्रवादीचा तिहारमध्येच त्याची जागा आहे म्हणून. आणि मग ज्यावेळी आले प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांबरोबर तेव्हा त्यांना मिठ्या मारायला लागले मोदी. प्रफुल्ल पटेल त्यांच्याकडे जायला लागले, स्वागत करायला लागले. म्हणजे बघा हे सगळं भारताच्या विकासासाठी, भारताच्या उद्धारासाठी, समृद्ध भारत बनवण्यासाठी असं चालू आहे असं आपण समजायचं. हे तुम्हाला सांगतो काय 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 हे प्रकार. आता छगन भुजबळ सुद्धा हे काय काय यांच्या पक्षातलं चालतं. छगन भुजबळ एकदा त्यांनी पवारांवरती, पवारांनी माझे पत्ता साफ कसा केला, मला राजीनामा कसा द्यायला लावला उगाचच मंत्रिपदाचा, म्हणजे माझं कसं त्यांनी नुकसान केलं असं जेव्हा काडीमोड झाल्यानंतर आरोप केले जाईल. आणि मग ते पुन्हा एका प्रकरणामध्ये मराठा ओबीसी वादाच्या वेळी मग हा प्रश्न त्यांनी सोडवा म्हणून त्यांच्याकडे गेले. अरे तुम्ही ज्यांच्यावरती वाटेल ते आरोप करता त्यांच्याकडेच जाता तुम्ही. पण हे सगळे प्रफुल्ल पटेल यांना कोणी मोठं केलं, कोणी संधी दिली, पवारांनी दिली. ते आमच्या उदयात आहेत असं प्रफुल्ल पटेल म्हणतात. बस त्यांच्या उदयात मोदी आहेत, त्यांच्या उदयात अमित शहा आहे. म्हणजे त्यांचं उदय एवढं एक्सपांड झालेलं आहे की काही विचारायची सोय नाही. पुन्हा महाराष्ट्रातली काही कामं असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या उदयात आहेत, एकनाथ शिंदे उदयात आहेत त्यांच्या. आता हे काय जे काही चाललेलं आहे हे बघा. अमित शहा तरीसुद्धा म्हणाले होते एकदा जेव्हा अजितदादा आले यांच्या पक्षात, तेव्हा अमित शहा म्हणाले आप आए तो सही लेकिन आपने जेव्हा देर कर दी, असं ते म्हणाले. म्हणजे अगोदरच तुम्ही आला असतात तर किती बरं झालं असतं. शरद पवारांचं अजून नुकसान झालं असतं. शरद पवारांचा काटा काढणं हा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष अथक प्रयत्न करते आणि त्यासाठी अजितदादांनी त्यांनी हस्तक केले. मग शरद पवार हे माझं दैवत आहे असं काही म्हणावं म्हणून दादा कधी डोळ्यातलं पाणी काढतील, कधी शरद पवारांची टिंगल करतील, कधी उपरोध करतील, काहीही करतील, पण शरद पवारांचं प्रेमाने त्यांचं राजकारण संपवणं, सुप्रियाताईंचं राजकारण संपवणं हा सुद्धा त्यांचा इरादा आहे. मी तुम्हाला सांगतो की अनेक दिवस चर्चा चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर की शरद पवारांना तेव्हा फटका बसल्यावरती लोकसभेमध्ये लक्षणीय यश मिळाल्यानंतर हे दोन पक्ष एकत्र येतील का अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. काही नेते सुद्धा दोन्ही पक्षातले काही काही वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात.
पण मी तुम्हाला सांगतो, माझा अंदाज असा आहे की उद्या असं होऊ शकतं की शरद पवार म्हणतील की मी आता सामाजिक कार्याकडे वळतो, मी वयचं काम बघेन, मी अमुक संस्थेचं काम बघेन, माझ्याकडे खूप कामं आहेत आणि आता मी निवृत्त होते दैनंदिन राजकारणात. आणि त्याने अगोदर सांगितलं की राज्यसभेची टर्म संपली की ती मला माहीत नाही वर्षभर असेल, 1.5 वर्ष असेल, की मी रिटायर होणार. मग बाकीच्यांनी बघावं. आता बाकीच्यांनी बघायचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची स्थिती विधानसभेनंतर चांगली नाही आहे. एकीकडे रोहित पवार म्हणतात की जयंतराव पाटलांनी राजीनामा द्यावा, मी अध्यक्षपद सोडावं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या सभेतच जाहीरपणे मागणी काही जणांनी केली. त्यामुळे जयंतराव म्हणाले की मी बघतो 8-10 दिवसामध्ये काय तो निर्णय घेईन, पण त्याबाबत काहीच झालं नाही. त्यानंतर प्रभावी नेमण्यात आले. जे प्रभावी नेमण्यात आले ठिकठिकाणचे लोकांचं तिथल्या म्हणलं की जे संघटनेत काम करत होते त्यांनाच संधी द्यायला पाहिजे होती. त्याच्यावेळेस माजी आमदार, काही मंत्री, माजी मंत्री यांना संधी दिली, ते काही संघटनेसाठी काम करणार नाही अशी टीका होती. रोहित पवार यांना कदाचित मी असं ऐकलं की सरचिटणीसपद किंवा प्रदेश सरचिटणीसपद असं करून त्यांना महत्त्वाचं पद पाहिजे पक्षामध्ये. त्यांच्या मनात काही आयडियाज आहेत. मग जयंतराव पाटलांच्या बाबत सारख्या बातम्या सोडल्या जातात की ते भाजपत जातील, पण अजून ते भाजपत गेलेले नाही. बाकी अंतर्गत त्यांच्या पक्षातलं काही असेल, जयंतराव पाटलांची विधानसभेतली कामगिरी जबरदस्त होती. त्यांनी ज्या प्रकारे हल्ले केले आपल्या भाषणातनं, विनोद, उपरोध, शालदोडीतले मारून आणि आकडेवारीनिशी ते तारीफे काबील होतं. त्यांच्या इतका अभ्यासपूर्ण भाषण कोणीही केलं नाही. मग जयंतराव आणि अजितदादांची भेट झाली होती, मग परत बातम्या सोडायच्या, जे काय असेल ते असेल. पण दीर्घकाळात काही होऊ शकतं. पण एक मी ठामपणे सांगू शकतो, जयंतराव पाटील काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पण सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड ह्या यांच्याबद्दल माझा भरोसा आहे की ते काही हा पक्ष सोडून फक्त ते काँग्रेसमध्ये जातील, पण ते अजितदादांबरोबर भाजपबरोबर जातील असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणाल की माझी आशा आहे, माझा विश्वास येतो, त्या विश्वासाला तडा जाणार नाहीत अशी मी आशा करतो की भाजपबरोबर जाता कामा नये शरद पवार यांच्या पक्षातील कोणी, अशी माझी इच्छा आहे. पण आपल्या इच्छेला विचारतो कोण? प्रश्न असा आहे की आज ना उद्या काही ना काही गोष्टी घडणार आहेत. मी तुम्हाला सांगतो की शरद पवार ज्यावेळी विरोधी पक्षात होते किंवा त्यांचा स्वतंत्र पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, काँग्रेस त्यांनी सोडलेली होती, मतभेद झाले होते आणि विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली. पण शेवटी किती काळ आपण या प्रकारे राहू, आपल्याबरोबर लोक सातत्याने किती वर्ष राहतील. आणि काँग्रेसचं तत्त्वज्ञान शेवटी त्यांनी काही सोडलेलं नव्हतंच. राजीव गांधींचं नेतृत्व आलं होतं, त्यावेळी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली ते संभाजीनगरमध्ये परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. पण त्याच्या अगोदर कळत होतं की आज ना उद्या शरद पवार तिकडे जाणार, परत काँग्रेस मूळ आपल्या पक्षामध्ये परत जाणार. त्याचप्रमाणे आज शरद पवारांची काही स्टेटमेंट्स आहेत. शरद पवार भाजपवर कधीच जाणार नाही हे 100% सांगतो, पण त्यांनी आता थोडीशी मवाळ भूमिका घेतली हे दिसते. एक गोष्ट अशी की ते असं म्हणाले शरद पवार म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे साहित्य संमेलन नरेंद्र मोदींना त्यांनी भेटणं, बोलवणं, आमंत्रित करणं, स्वागताध्यक्ष म्हणून बोलवणं. तिथे जे संमेलनातले लोक होते ते त्यांच्या गोतावळ्यातले तसे होतेच आयोजकांपैकी. तेव्हा हे सगळं घडवून आणलेलं होतं. आणि मग त्या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं व्यासपीठावर कसं संभाषण सुरू होतं, अतिशय जवळीकीने संभाषण चालू होतं. शरद पवारांचं भाषण संपलं आल्यावरती मोदींनी त्यांना हात दिला किंवा पाणी देऊ केलं, हे सगळं लोकांनी बघितलं. त्यानंतर आभार प्रदर्शनानिमित्त शरद पवारांनी त्यांचे आभार मानले आणि ते पत्र सगळीकडे रिलीज करण्यात आलं. त्यामध्ये किती सुंदर भाषण मोदींनी केलं, साहित्यावरती ते किती चांगलं बोलले. भारताचा भूतकाळ, भारताचा वारसा समृद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
अशा प्रकारे मोदींचं खूप कौतुक केलं शरद पवार. त्यानंतर त्यांनी एक परवा स्टेटमेंट केलं की पूर्वी म्हणे टाटा बिर्लाला लोक विरोध करायचे, सतत टाटा बिर्लाच्या नावाने शिमगा करायचे, आणि आता अदानी अंबानींच्या नावाने करतात. शरद पवारांचं म्हणणं असेल की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये म्हणजे बंदर असेल, रस्ते असतील, पूल असतील, या क्षेत्रात किंवा दूरसंचार क्षेत्र असेल, या क्षेत्रात ज्यांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम केलं आहे, त्यांच्या विरोधात अशा प्रकारे बोलणं की वाटेल तशी टीका करणं हे मला पसंत नाही असं शरद पवार म्हणाले. शरद पवार असं म्हणाले याचा अर्थ काय? अदानी आणि अंबानी हे दोघंही मोदींच्या जवळचे आहेत. अदानी हे शरद पवारांचे मित्र आहेत. मला आठवते की शरद पवारांच्या एका वाढदिवसाच्या दिवशी मोठा समारंभ झाला आणि त्यावेळी राज ठाकरे होते, उद्धव ठाकरे होते, आणि उद्धव ठाकरे कार्यक्रम सुरू असताना आले तेव्हा राज ठाकरेंनी आले आमचे थोरले बंधू असं म्हणून एक गंमतसह केली होती. त्यावेळी व्यासपीठावरती ते मुकेश अंबानी होते आणि मुकेश अंबानी आणि शरद पवारांचाही संबंध आहे. पण प्रश्न असा आहे की राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, आज जो प्रश्न विचारतात तो त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण करू नये त्यासाठी नाही आहे. त्यांनाच सगळे प्रकल्प का मिळत आहेत, त्यांच्यावर मेहर नजर का केली जाते, विशेषतः अदानींवर, हा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यांच्या काही व्यवहारांबद्दल आक्षेप केला जातो, मनी लॉन्ड्रिंगबद्दल काही प्रश्न विचारले गेले. शरद पवारांना याच्याकडे कानाडोळा करता आला नाही, करता येणार नाही. शरद पवार आत्ता वक्फ बोर्डाच्या वेळी तुमच्या राज्यसभेच्या वेळी मतदान झालं, चर्चा झाली, त्यावेळेस होते की अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली. मग त्यांच्या तब्येतीला लगेच आराम पडला असेल, मला माहीत नाही काय झालं, पण त्यांची प्रकृती बिघडली, आजारी आहेत असं त्यानंतर मी 1-2 दिवसात काही माझ्या कानावरती आलं नाही, माहीत नाही मला. माझ्या अंदाजाप्रमाणे ट्रिपल तलाक त्याविषयी जो काही मतदान झालं तेव्हाही ते नव्हते बहुतेक असं मला वाटतं. कृषी विधेयकाच्या संबंधीसुद्धा महत्त्वाच्या चर्चांच्या वेळी ते काहीही बोलले नाही. त्यांच्याकडनं अपेक्षा होते माझी कुशमंत्री येते. आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर ज्या मोदींवरती त्यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे, तपास यंत्रणेचा गैरवापर चाललेला आहे, देशाची वाट लावत आहेत ते, बेरोजगारी वाढते, पक्ष फोडत आहेत ते, असं जे शरद पवार म्हणत होते, शरद पवार अचानकपणे मोदींचं गुणगान करायला लागले. फक्त ठीक आहे, साहित्य संमेलनात गुणगान केलं, पण टीकाही करत नाहीत ना काही त्यांच्यावरती. आणि टीका कोण करतात तर टीका सुप्रियाताई करतात. म्हणजे एकाच पक्षात असलेले आणि पिता आणि पुत्री असूनही सुप्रियाताईंची लाईन वेगळी दिसते, जितेंद्र आव्हाडांची लाईन वेगळी आहे आणि शरद पवारांची लाईन वेगळी आहे. काय या पक्षात चाललं आहे ते कळायला मार्ग नाही. मी हिचकॉकच्या सिनेमामध्ये सतत ट्विस्ट अँड टर्न, अरे या सिनेमात आपल्याला वाटलं की आता काहीतरी होणं या दिशेने, त्याच्या उलट त्या दिशेने काहीतरी व्हायला, तिकडे आपण लक्ष दिलं तर दुसरंच काहीतरी घडतं. तसं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडतं. यांचं काहीही सांगता येत नाही की कधी काय होईल, या कथेला वळण मिळेल मला माहिती नाही. पण आज जे दैवत म्हणून शरद पवारांच्याबद्दल बोललं जात आहे, तर दैवताऐवजी दैवत असेल किंवा परमेश्वर असेल, परमेश्वराला रिटायर करा असं लागू म्हणाले होते एकदा. अजितदादांना या परमेश्वराला रिटायर करायचं म्हणजे शरद पवारांना, आणि ते रिटायर होईपर्यंत ते त्यांचं भजन गाणार, त्यांच्याबद्दल प्रेमाने बोलणार. कारण आता बघा शरद पवार हे आता फॅक्टर तसा वय झाले त्यांचं. अजितदादांना यश मिळाले, अजून किती 4-4.5 वर्ष काही निवडणूक होणार नाही, प्रश्नच नाही. त्यामुळे शरद पवारांपासून काही धोका नाही, त्यांच्या पक्षापासून फारसा काही धोका नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की आज शरद पवारांनीच विरोध केला नाही फारसा मोदींना. मतदानाच्या वेळी त्यांचे लोक आता बाळूमामा म्हात्रे कुठे होते, हे हजरच राहिले नाहीत. किंवा त्यांनी सुप्त पाठिंबा दिला, जसा कोणी दिला होता पाठिंबा, बिजू पटनाईक यांचा जो पक्ष आहे, नवीन पटनाईक, त्यांनी काय सांगितलं, ते काही आता भाजपच्या विरोधात लढले ते ओडिशामध्ये, पण त्यांनी सांगितलं की प्रत्येक सदस्यांनी विवेकाने आपला काय तो निर्णय घ्यावा. त्यांनी काही फतवा काढला नव्हता, काय म्हणतात ज्याला व्हीप काढला नव्हता.
आणि YSR रेड्डींच्या पक्षाने अशी सोयीस्कर भूमिका घेतली. तशी सोयीस्कर भूमिका अधिकृतपणे शरद पवार घेऊ शकतात की कधी उद्या पेच प्रसंग निर्माण झाला, एखाद्यावरती मतदान झालं, उद्या अविश्वासाचा ठराव मतदान झालं, तर शरद पवार अप्रत्यक्ष समर्थन देण्याची भूमिका मोदींना घेऊ शकतील. किंवा ते म्हणतील की प्रत्येकाने विवेकानुसार निर्णय घ्यावा, योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, आम्ही काही भीप काढणार नाही. म्हणजे शरद पवार विरोधात राहून सुद्धा एक प्रकारे मोदी सरकारला पूरक भूमिका निभावू शकतात. अजितदादा महायुतीतच आहेत, NDAमध्येच आहेत अजितदादा, त्यामुळे प्रश्नच नाही. म्हणजे दोन्ही हे सुखाने नांदू शकतील असा एक फॉर्म्युला आहे. मला माहिती नाही आता काय होणार. माझी इच्छा अशी आहे की शरद पवारांनी जी ठाम भूमिका घेतली आहे मोदी सरकारविरुद्ध, महायुती सरकारविरुद्ध, भाजपच्या विरोधात, ते स्वतः बदललं नाही आपल्या ऑफिशियली, पण ते काय म्हणतील की मी तर काय आता मी राज्यसभेत नाही, मी आता रिटायर झालो आहे किंवा मी सक्रिय नाही आहे, माझे सहकारी काय घेतील ते घेतील, तसं काय मला काय माहिती आहे त्याचं. पण मी मात्र भाजपा विरोधात आहे. पण मग त्याला काहीच अर्थ होणार नाही, कारण त्याच्याबरोबर कोणी फारसे नसतील. प्रत्येकाने आपापला निर्णय घेतला असेल तर त्याला अर्थ होणार नाही. आणि दैवताने अजितदादांच्या असंच वागावं अशी अजितदादांची इच्छा आहे. म्हणून हे सगळं घडून येईपर्यंत आता अजितदादा शरद पवारांचं भजन गाणार आहेत. बघूया काय होतं ते. आणि ते रिटायर होईपर्यंत ते भजन गाणार शरद पवारचं की, आणि एकदा रिटायर झाले तर मग ते म्हणतील की शरद पवारांसारखा नेताच झाला नाही म्हणून. असे हे अजितदादा, काकांवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं. काका हीच त्यांची खरी दौलत आहे असं आपण म्हणूया. अजितदादांना विकासाची आस लागलेली अतिशय. आणि म्हणून बघा काय चालले ते महाराष्ट्रामध्ये. हीच खरी दौलत, हेच खरं आपलं दैवत काय जे आहे. आणि म्हणून आपण काय म्हणायचं हे सगळं बघून राम कृष्ण हरी. ठीक आहे, मी इथेच थांबतो. नमस्कार.